नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH B.Ed CET संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर परीक्षेला जाण्यापूर्वी आपला हा प्रश्नसंग्रह नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला B.Ed CET मध्ये याचा चांगला उपयोग ठरेल. तर प्रश्न पाहू पहिला जो आहे तो आपण पाहूया. तर यामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? पंडिता रमाबाई, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले, रानडे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क आहे सावित्रीबाई फुले. तर यांनी 1948 मध्ये पुण्यामध्ये भिडेवाडा जी मुलींची पहिली शाळा सुरू झाली होती, तर याच्यामध्ये त्या पहिल्या शिक्षिका होत्या. महात्मा ज्योतिबा फुले तर यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली शाळा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. दुसरा प्रश्न आहे बाल शिक्षणाशी संबंधित व्यक्ती कोण? ताराबाई मोडक, अनुताई वाघ, गिजूभाई बधेका, महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गिजूभाई बधेका. कारण का लक्षात घ्या, ताराबाई असतील, त्यानंतर महर्षी कर्वे असतील, त्यानंतर अनुताई वाघ असेल, तर हे जे तिन्ही आहेत ते बाल शिक्षणाच्या संबंधित जे आहेत ते व्यक्ती लक्षात घ्या. तिन्ही पर्याय जे आहेत ते संबंधित आहेत, परंतु याच्यामध्ये गिजूबाई बधेका हे जे व्यक्ती आहे तर ही लक्षात घ्या बाल शिक्षणाचे प्रणेते मानले जाते. तर हे तिन्हीसुद्धा लक्षात घ्या शिक्षणाशी संबंधित आहेत, पण त्याच्यामध्ये गिजूबाई बधेका हे लक्षात घ्या बाल शिक्षणाचे जे प्रणेते आहेत ते मानले जातात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. लक्षात घ्या RMSA म्हणजेच RMSA याचे पूर्ण जे संक्षिप्त रूप आहे ते आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय मिलिटरी असोसिएशन, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, रिजनल माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा असोसिएशन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. तर ही भारत सरकारची माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रवेश वाढवण्यासाठीची एक प्रमुख योजना राबवण्यात आली होती. असा हा या प्रश्नाचा आन्सर आपल्याला सांगता येणार आहे. ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. प्रश्न चौथा जो आहे सर्व शिक्षा अभियानावर आधारित मराठी चित्रपट कोणता? एक 10वी फ, शिक्षणाच्या आईचा घो, त्यानंतर निशाणी, डावा अंगठा, हरिश्चंद्राची फॅक्टरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक ब. हा चित्रपट पालकांच्या अपेक्षा आणि मुलांचे शिक्षण या विषयावर भाष्य करतो, ज्याचा संदर्भ सर्व शिक्षा अभियानांतर्गत मूल्य शिक्षणाजवळ येतो. प्रश्न पाचवा 86व्या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील पालकांसाठी मोफत व सवलतीचे शिक्षण हा कोणता हक्क आहे? जन्मसिद्ध, कायदेशीर, शैक्षणिक, मूलभूत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की मूलभूत अधिकार आहे. कारण का ज्यावेळी 86वी घटना दुरुस्ती झाली तर अनुच्छेद 21 लक्षात घ्या 21 मध्ये लक्षात घ्या अनुच्छेद जो 21 आहे तर आर्टिकल ए मध्ये समाविष्ट केलेला आहे की ज्यामुळे शिक्षण हा आता प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे, म्हणजेच मूलभूत हक्क आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 6वा मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ठरलेला आहे? आताच आपण पाहिलं तर 86, 20, 94, 65 आणि त्यानंतर 76. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 86. तर लक्षात घ्या 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्तीमध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अनिवार्य करण्यात आलेले आहे. प्रश्न 7वा शिक्षकाचे ध्येय काय असावे? विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, विद्यार्थ्यांना शिस्त लावणे, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण लक्षात घ्या विकास करणे हे शिक्षकाचे आणि शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. प्रश्न 8वा रक्ताभिसरण प्रक्रिया तुम्ही कशी शिकवाल? तक्त्याद्वारे, व्याख्यानाद्वारे, प्रतिकृतीद्वारे, संगणकाद्वारे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रतिकृती. म्हणजे 3D जर मॉडेल असेल तर या पद्धतीने मॉडेल जर असेल तर प्रत्यक्ष रक्ताभिसरण प्रक्रिया कशी आहे ते विद्यार्थ्यांना आकृतीद्वारे कळेल. कारण का लक्षात घ्या तक्त्यावरती जर आपण सांगितलं तर काहीच कळणार नाही आहे, तर त्रिमितीय मॉडेल आणि प्रतिकृतीद्वारे जर आपण दाखवलं तर लक्षात घ्या या इतर माध्यमांच्याद्वारे संगणक देखील उपयोगाचा आहे, पण प्रतिकृतीमध्ये प्रत्यक्ष मुलांना ते रचना कशी असते ती
पडताळता येईल, पाहता येईल, म्हणून ऑप्शन क्रमांक क हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 9वा, मुक्त शिक्षण पद्धती कशावर भर देते? स्वयं अध्ययनावर, अध्यापनावर, प्रश्नपत्रिका सोडवण्यावर, निकाल उंचावण्यावर. तर यामध्ये लक्षात घ्या, मुक्त शिक्षण पद्धती ज्यांना रेग्युलर शिक्षण करता येत नाही आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्वयं अध्ययनावरती भर देते. कारण का ओपन लर्निंगमध्ये विद्यार्थी स्वतःच्या गतीने वेळेनुसार अभ्यास करतो, म्हणून तिथे स्वतः शिकणे, सेल्फ स्टडी महत्त्वाची आहे. जर अध्ययन डॅश डॅश असेल तर ते आनंददायी बनते. कृतीधिष्ठित, आंतरक्रियात्मक, ऑनलाईन, स्वप्रेरित. तर यामध्ये लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक जो आहे कृतीधिष्ठित, तर हे अचूक पर्याय आहे. कारण का जेव्हा विद्यार्थी स्वतः काहीतरी करून, ॲक्टिव्हिटी करून जर शिकत असेल, तर त्याला शिकण्याचा कंटाळा येत नाही आणि ते शिक्षण आहे ते आनंददायी बनते. म्हणून ऑप्शन क्रमांक अचूक उत्तर आहे. पॅनचे लक्षात घ्या विस्तृत रूप काय? पर्सनल अकाउंट नंबर, प्रोव्हिजनल अकाउंट नंबर, प्रायमरी अकाउंट नंबर, परमनंट अकाउंट नंबर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, लक्षात घ्या की ऑप्शन क्रमांक ड, पॅनचं लॉंग फॉर्म आहे परमनंट अकाउंट नंबर, असा हा अर्थ होतो. प्राप्तिकर विभागातर्फे दिला जाणारा हा 10 अंकी जो विशेषांक असतो तो कायमस्वरूपी परमनंट अकाउंट नंबर असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. व्ही-ए-टीचे संक्षिप्त रूप सांगा. व्हॅल्यू एडेड टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्यानंतर व्हॅल्यू ॲडिशनल टॅक्स, व्हॅल्यू एडेड टॅक्सेशन. त्यामध्ये लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. या वस्तूच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावरती होणाऱ्या मूल्यवर्धीचा जो हा कर आहे तो लावला जात असतो आणि आता याची जागा, व्हॅल्यू ॲडेड टॅक्सची जागा GSTने घेतलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था प्रथमतः कोणत्या राज्यात तयार झाल्या? महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नामध्ये अचूक उत्तर आहे की राजस्थान. तर राजस्थान या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंचायत राजची स्थापना झाली आणि स्वराज्य संस्था स्थापन करणारा राजस्थान हा पहिला, लक्षात घ्या, पहिलं हे राज्य आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? गडचिरोली, नंदुरबार, मुंबई, सिंधुदुर्ग. तर यामध्ये सगळ्यात अचूक ऑप्शन आहे मुंबई. कारण का मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे पूर्णतः शहरी जिल्हे असल्याने तिथे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद नसते. महाराष्ट्रात लोकसभेचे किती सदस्य महाराष्ट्रातून निवडले जातात? याच्यामध्ये 40, लक्षात घ्या 42, 48. तर अशा प्रकारचा ऑप्शन येथे देण्यात आलेला आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क 48 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कारण का लोकसंख्येच्या प्रमाणानुसार महाराष्ट्राची लोकसभेची एकूण जागा 48 निश्चित करण्यात आलेली आहे. 16वा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोणाद्वारे केली जाते? संसद, दोन्ही सभागृह सदस्य, राज्यसभा व विधानसभा सदस्य, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य. तर ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कारण का भारताचे राष्ट्रपती जे आहेत तर यांची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे होते. याच्यामध्ये निवडून आलेले जे खासदार असतात आणि आमदार असतात हे सहभागी होतात आणि म्हणूनच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य या ठिकाणी महत्त्वाचे असतात आणि यांच्याद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते. प्रश्न 17वा, 6वा वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्या B.N. कृष्णन, डॉ. सी. रंगराजन, प्राध्यापक R.H. ढोलकिया, प्राध्यापक J.S. माथुर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, न्या B.N. श्रीकृष्ण. 6व्या वेतन आयोगाची जबाबदारी केंद्र सरकारने न्यायमूर्ती B.N. श्रीकृष्ण यांच्याकडे दिलेली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 18वा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या शास्त्रज्ञाच्या आदराप्रीत्यर्थ साजरा केला जातो? डॉक्टर C.V. रमण, डॉक्टर होमी भाभा, आर्यभट्ट, डॉक्टर जगदीश चंद्र बोस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, डॉक्टर C.V. रमण. 28 फेब्रुवारी 1928 रोजी डॉक्टर C.V. रमण इफेक्टचा शोध लागला, म्हणून हा दिवस या राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा साजरा केला जातो. म्हणून 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
19वा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? बॅरोमीटर, मॅनोमीटर, बेरिग्राफ, सिस्मोग्राफ. तर 19व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, सिस्मोग्राफ. कारण का भूकंपांच्या लहरींची नोंद आणि त्यांची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे यंत्र वापरले जाते. वनाखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, मध्य प्रदेश. कारण का क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21वा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे? ओरोस, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली. तर ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कारण का सावंतवाडी हे ठिकाण तिथल्या पारंपरिक लाकडी खेळण्यांसाठी आणि गंजिफा कलेसाठी जगप्रसिद्ध आहे, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. 22वा प्रश्न, नाथसागर हे नाव कोणत्या धरणाला दिले आहे? गंगापूर, जायकवाडी, भंडारदरा, राधानगरी. तर या प्रश्नाचं अचूक ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक क, जायकवाडी. कारण का औरंगाबाद जो संभाजीनगर जिल्हा आहे, तर या जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी हे जे जायकवाडी धरण आहे, तर या ठिकाणी असणाऱ्या जलाशयाला नाथसागर देखील म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन क्रमांक क, जायकवाडी हे बरोबर आहे. इस्पितळातील श्वसनासाठीच्या नलिकांमध्ये कोणता वायू असतो? ऑक्सिजन व नायट्रोजन, ऑक्सिजन व हेलियम, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड, शुद्ध ऑक्सिजन. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे ऑक्सिजन आणि हेलियम. खोल समुद्रात किंवा हॉस्पिटलमध्ये कृत्रिम श्वसनासाठी ऑक्सिजनसोबत हेलियम किंवा नायट्रोजन लक्षात घ्या मिश्रण वापरले जाते, कारण का ते सुरक्षित असते, म्हणून लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक अ आणि लक्षात घ्या ब बरोबर आहे, पण याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 24वा, धातू उष्णतेचे सुवाहक असतात, कारण का धातूचा पृष्ठभाग परावर्तक असतो. धातूमधील अणू एकमेकांपासून दूर जातात. धातूंचे अणू नियमित धडका देतात. धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. तर ऑप्शन क्रमांक ड, धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हे मुक्त इलेक्ट्रॉन विद्युत आणि उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम करते आणि म्हणूनच लक्षात घ्या धातू उष्णतेचे सुवाहक असतात. प्रश्न पुढचा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच कोणाला अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला? शंकर सारडा, आनंद यादव, गंगाधर पानतावणे, गंगाधर गाडगीळ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, आनंद यादव. कारण का महाबळेश्वर येथे होणाऱ्या 82व्या संमेलनापूर्वी त्यांच्या झोंबी पुस्तकावरून झालेल्या वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. तर पुढचा प्रश्न आहे 26वा, खालीपैकी चुकीची जोडी कोणती? टोपण नावाची निवडायची आहे. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज, कृष्णाजी केशव दामले, केशवकुमार, नारायण मुरलीधर गुप्ते, बी आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. कारण का कृष्णाजी केशव दामले हा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे, कारण का त्यांना केशवकुमार म्हणत नाही आहेत, कारण का केशवांचे सूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. बाकीचे ऑप्शन बरोबर आहेत, तर ऑप्शन क्रमांक ब ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 27वा, मेघदूत हे कोणाचे लिखित काव्य आहे? महाभाष्य, हर्षचरित, मृद्रा लक्षम, मेघदूत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर मेघदूत हे जे आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेघदूत हे महाकवी कालिदास यांनी लिहिलेले काव्य आहे. तर लक्षात घ्या मेघदूत जे आहे लिहिलेलं काव्य आहे, तर कालिदास यांनी मेघदूत हे काव्य लिहिलेले आहे. कॅन्डिडेटनी फक्त हाच ऑप्शन लक्षात ठेवायचा आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन राय, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी दयानंद सरस्वती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1775 रोजी मुंबई येथे वेदांकडे परत चला हा संदेश देत आर्य समाजाची स्थापना केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिमला करार कोणत्या साली झाला? 1962, 1965, 1972, 1978. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. कारण का 1971च्या भारत-पाक युद्धानंतर 2 जुलै 1972 रोजी इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुत्तो यांच्यात सिमला येथे हा करार झालेला आहे. तर अशा प्रकारे परीक्षेला जाण्यापूर्वीचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिले. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.